नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर सायली आणि अर्जुनने आता ठरवलेलं असतं की महिपतला त्याला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर द्यायचं, त्याला त्याच्याच पद्धतीने फसवायचं, घाबरवायचा प्रयत्न करायचा आणि जेणेकरून तो ॲक्सिडेंटचं जे काही सत्य आहे ते बोलेल. तर त्यासाठी त्यांनी आता चैतन्य आणि रविराजला देखील बोलावून घेतलेलं असतं. तर अर्जुन त्यांना सांगत असतो की मला तर सायलीचा प्लॅन अगदी योग्य वाटतोय महिपतला घाबरवण्यासाठी आणि त्याच्याकडनं जे काही अपघाताचं सत्य आहे ते बाहेर काढण्यासाठी. तर रविराज सांगतो की प्लॅन तर व्यवस्थित आहे, पण खूप जास्त धोकादायक आहे. महिपत सारख्या माणसाला या अशा गोष्टींचा काही फरक पडेल असं मला तरी वाटत नाहीये. अरे, तो माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो किंवा काय करू शकतो, तो किती धोकादायक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आणि या ॲक्सिडेंटशी मुळातच त्याचा काही संबंध आहे की नाही ते देखील आपल्याला काही माहीत नाही आहे. हा फक्त एक संशय आहे. त्यावर सायली बोलते की हो, पण जर आपला हाच संशय खरा निघाला तर? जर या ॲक्सिडेंटशी त्याचाच काही संबंध असेल तर? रविराज काका, तुम्ही आमचे मदत कराल ना, या सगळ्याशी आमच्या पाठीशी उभं राहाल ना? त्यावर रविराज सांगतो की हो, हे सगळं जर आमच्या ॲक्सिडेंटशी, प्रतिमाच्या स्मृतीशी रिलेटेड असेल तर मग मात्र मी नक्कीच तुमच्यासोबत आहे या सगळ्यामध्ये. आणि आता ते विचार करत असतात की या महिपतला घाबरवणं तर सोपं नाही आहे, हे सगळं खूप धोकादायक आहे. पण मग आपण हे सगळं कसं शक्य करवून आणणार आहोत? तर अर्जुनने त्यासाठी आधीच प्लॅन केलेला असतो. त्याने एक चिठ्ठी लिहिलेली असते. तर चैतन्य अर्जुनला विचारतो की ते सगळं ठीक आहे, पण आपण हे सगळं करणार कसं आहोत? महिपतला कसं घाबरवणार आहोत? त्यावर अर्जुन सांगतो की आपली फर्स्ट स्टेप काय असणार आहे. त्याने एक चिठ्ठी लिहिलेली असते. ती चिठ्ठी तो सगळ्यांना दाखवतो व बोलतो की ही चिठ्ठी आपल्याला काही करून महिपतपर्यंत पोहोचवायची आहे. हीच आपली पहिली स्टेप आहे. आता त्याने जर काही केलंच नसेल तर तो घाबरणार नाही, पण जर खरंच त्याचा या ॲक्सिडेंटशी काही संबंध असेल मग मात्र ही चिठ्ठी पाहिल्यानंतर तो नक्कीच घाबरेल, गोंधळेल आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करेल. तर सायली देखील सांगते की हो, जर महिपतने काही केलं नसेल तर मग मात्र या चिठ्ठीचा त्याच्यावर काही एक परिणाम होणार नाही, पण जर त्याने काही केलेलं असेल मग मात्र तो सावध होईल आणि स्वतःच्या बचावासाठी काहीतरी नक्कीच करेल आणि आपली खात्री पटेल की हे सगळं महिपतनेच केलेलं आहे. त्यावर चैतन्य बोलतो की हो, पण या ॲक्सिडेंटशी त्या महिपतचा काही संबंध आहे का याची देखील आपल्याला काहीच खात्री नाही आहे. त्यावर अर्जुन सांगतो की हो, काही खात्री तर नाही आहे आपल्याला या गोष्टीची, पण मला नक्कीच असं वाटतंय की प्रतिमा आत्याने महिपतला पाहिल्यापासूनच ती इतकी घाबरली आहे, याचा अर्थ नक्कीच त्याचा या सगळ्याशी काहीतरी संबंध तर नक्कीच असणार आहे. आणि अर्जुन आता सगळ्यांना सांगत असतो की ती चिठ्ठी ते महिपतपर्यंत कशा प्रकारे पोहोचवणार आहेत वगैरे. तर इकडे सुमन घरी स्वयंपाक करत असते आणि तेवढ्यातच नागराज घरी येतो आणि नागराज घरी आल्या आल्याच सुमनला आवाज देखील देतो. तर सुमन आता लगेचच नागराजकडे येते आणि विचारते की काही हवंय का? त्यावर नागराज सांगतो की अगं, जेवायचा टाईम झालाय ना, आता जेवण हवंय मला. त्यावर सुमन सांगते की अहो, पण स्वयंपाक तर अजून झालेलाच नाही आहे. काय आहे ना की मी वहिनींसाठी सूप बनवत होते, त्यांची तब्येत जराशी ठीक नाही आहे ना, त्यामुळे थोडासा उशीर झाला, मी लगेच खिचडी बनवते. त्यावर नागराज बोलतो, अच्छा, म्हणजे तिच्यासाठी सूप बनवत होतीस का? आणि आमचं काय, बाकीच्यांचं काय? त्यावर सुमन सांगते की हो, मी लगेचच खिचडी टाकते आणि विचारतो की काय झालंय वहिनीला? त्यावर सुमन सांगते की अहो, काही नाही, त्यांना ना थोडंसं गरगरल्यासारखं होतंय, थोडंसं चक्कर आल्यासारखं झालं त्यांना. त्यावर नागराज बोलतो की कुठे घरातच आहे ना ती, मी आलोच तिला भेटून. तर आता मात्र सुमन नागराजला थांबवण्याचा प्रयत्न करते की अहो, त्या आता आराम करत असतील ना, झोपल्या असतील त्या. पण नागराज मात्र काही एक ऐकत नाही आणि आता तो प्रतिमाला भेटायला तिच्या खोलीकडे जातो. तर सुमन मात्र विचार करत असते की
यांना अजिबातही कळता कामा नये की वहिनींनी महिपतला पाहिलं होतं आणि सायली आणि अर्जुनला आता महिपतवर संशय येतोय म्हणून. तर इकडे रविराज सायली अर्जुन यांना सांगत असतो की मला एक कळत नाहीये, हा महिपत नावाचा माणूस तुमच्या आयुष्यामध्ये 2-2.5 वर्षांपूर्वी त्या आश्रमाच्या केस निमित्ताने आला आणि मी तर त्याला कधी भेटलो देखील नाही, मी तर त्याला ओळखत देखील नाहीये. मग त्याचा आमच्या 20-22 वर्षांपूर्वी झालेल्या त्या ॲक्सिडंटशी काय संबंध असेल बरं? आणि आता सायली आणि अर्जुनला त्या आश्रमाच्या केसची सगळ्या गोष्टी आता आठवायला लागलेल्या असतात. आता महिपतने तो आश्रम विकत घेण्यासाठी त्याच्यावर अतिक्रमण केलेलं असतं. तर अर्जुन मात्र कोर्टामध्ये केस जिंकतो आणि महिपतला हरवतो. त्यावर रविराज बोलतो की मला एक कळत नाही की याचा 22 वर्षांपूर्वी झालेल्या ॲक्सिडंटशी काय संबंध असू शकेल, पण त्या ॲक्सिडंटमुळे माझ्या आयुष्याची मात्र खूप वाताहत झाली. माझी मुलगी, माझी बायको माझ्यापासून दुरावली. तर अर्जुन सांगतो की त्याचा या सगळ्याशी नक्कीच काहीतरी संबंध आहे आणि तोच आपल्याला शोधून काढायचा आहे. तर नागराज आता इकडे प्रतिमाला भेटायला आलेला असतो. तर प्रतिमा त्यावेळेस आराम करत असते, ती झोपलेली असते. नागराज आल्यावर ती उठते. त्यावर नागराज विचारतो तिला, काय ग, बरं वाटतंय का तुला आता? काय झालं होतं? त्यावर प्रतिमा सांगते की काही नाही, मला थोडीशी चक्कर आली होती. आणि आता नागराजला ती सांगत असते की मी मंदिरामध्ये गेले होते सायलीसोबत आणि तेवढ्यातच तिथे सुमन येते आणि सुमन नागराजला बोलते की अहो वहिनींना आता भूक लागली असेल ना, वहिनी मी तुम्हाला सूप आणू का परत, की जेवण करता तुम्ही, खिचडी आणू का तुमच्यासाठी? आता मात्र नागराज रागारागाने तिच्याकडे पाहत असतो व बोलतो की ती सांगते ना मला मंदिरामध्ये काय झालं, मग काय चाललंय तुझं, थोडं शांत राहा ना. आणि आता प्रतिमा परत एकदा नागराजला सांगत असते की ती आणि सायली मंदिरामध्ये गेले होते आणि मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी होती, अगदी पायऱ्यांच्या खालपर्यंत दर्शनासाठी रांग लागली होती वगैरे, ती असं सांगत असते. आणि तेवढ्यातच परत एकदा सुमन नागराजला बोलते की अहो तुम्हाला भूक लागली आहे ना, चला मी तुम्हाला जेवायला देते वगैरे. तर आता नागराज तिच्याकडे रागारागाने पाहत असतो. तर इकडे रविराज, सायली, अर्जुन आणि चैतन्य हे प्लॅन करत असतात की आता महिपतला घाबरायचं आहे आणि त्याबद्दल त्यांचं डिस्कशन सुरू असतं. तर रविराज सगळ्यांना सांगत असतो की त्या ॲक्सिडंटमुळे माझी बायको आणि माझी मुलगी माझ्यापासून दूर गेले. जर या सगळ्याशी त्याचा काही संबंध असेल तर मी नक्कीच तुमच्या पाठीशी आहे. आणि आता अर्जुन जो असतो तो सर्वांना सांगत असतो की आता ही चिठ्ठी महिपतपर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांची पुढची स्टेप काय असणार आहे ते. तर रविराज इकडे प्रतिमाला विचारत असतो की पुढे काय झालं. आता प्रतिमा पुढे काही सांगणार तेवढ्यातच सुमन परत एकदा बोलते की वहिनी तुम्हाला झोप येत असेल ना, अहो वहिनींचा चेहरा पहा ना कसा झालाय. त्यावर नागराज खूप चिडतो सुमनवर व बोलतो की काय झालंय तिच्या चेहऱ्याला, व्यवस्थित तर आहे सगळं, ती सांगतेय ना सगळं व्यवस्थित. त्यावर आता सुमन बोलते की वहिनी आता यांना सगळं काही महिपतबद्दल सांगू नका. आणि ती परत एकदा नागराजला थांबवते की अहो पहा ना वहिनींचा चेहरा कसा झालाय, किती घाबरल्या आहेत त्यांना बोलून बोलून असं थकल्यासारखं वगैरे झालं असेल ना, त्यांना झोपलं पाहिजे, अहो तुम्ही ते बोलत बसलात तर वहिनी झोपणार कशा बरं. आणि नागराज आता सुमनवर खूप जास्त चिडतो. त्याच्या लक्षात येतं की प्रतिमाने पुढे काही सांगू नये हाच प्रयत्न सुमन करते आणि त्याचसाठी ती इथे येऊन नागराजला वारंवार थांबवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे नागराज मात्र खूप जास्त चिडून जातो सुमनवर. आणि प्रतिमा देखील बोलते की भाऊजी मला आता थोडंसं डोकं जड पडल्यासारखं झालंय, थोडं गरगरल्यासारखं वाटतंय, मी जरा वेळ आराम करते. तर सुमन आणि नागराज आता परत खाली येत असतात. तर सुमन बोलते की अहो कदाचित वहिनींना पित्त झालं असेल आणि त्यामुळे त्यांना गरगरल्यासारखं झालं असेल. तर नागराज आता कचकन तिचा हात पकडतो व बोलतो की तुझं हे सगळं काय चाललंय, तुला काय वाटतं की माझ्या काही हे सगळं लक्षात आलं नाही का? वहिनी मला सांगत होती ना मंदिरामध्ये काय चाललं काय नाही ते, आणि तू मात्र ते सगळं
तिने मला सांगू नये असा प्रयत्न करत होतीस. आजकाल ना तू जरा जास्तच बोलायला लागली आहेस. आणि तो जोरात तिचा हात पिरगाळतो व बोलतो, काय पाहत काय राहिली आहेस, जेवण बनव जा, भूक लागली आहे, मला बाहेर जायचं आहे. आणि सुमन देखील बिचारी आता जेवण बनवायला निघून जाते. तर इकडे समीरा मात्र आता तो सचिन तिला सोडून गेलाय त्याच कोमामध्ये गेलेली असते पार. आणि आता ती सचिनला फोन करत असते. तर सचिन इकडे मस्त लॅपटॉपवर त्याचं काहीतरी काम करत बसलेला असतो. तर अस्मिता त्याला बोलत असते की ये, तुझी जी काही कॉन्फरन्स वगैरे आहे ना ते सगळं विसरायचं बरं का आता, आणि माझ्यासोबत दिल्ली दर्शन करायला यायचं आहेस तू. त्यावर सचिन देखील लगेच तयार होतो आणि बोलतो की हो अगं, मी सुद्धा तुला हेच तर सांगणार होतो की कॉन्फरन्स वगैरे सगळं बंद, फक्त तू आणि मी आता दिल्ली दर्शनला जाणार आहोत वगैरे. त्यावर अस्मिता बोलते की काय, तू नक्की माझाच नवरा आहेस ना, की दुसरा कोणी आला आहेस बदलून वगैरे. नाही म्हणजे माझा नवरा जर असता ना तर तो बोलला असता की अगं तुला कळतंय का की माझी कॉन्फरन्स किती इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, ते हे असं कॉन्फरन्स सोडून वगैरे काही मी येणार नाही आहे. त्यावर सचिन लगेचच बोलतो, अगं मी कालच ऑफिसला मेल करून सांगितलं आहे की मला आजचा पूर्ण दिवस तुझ्यासोबत राहायचं आहे म्हणून, मी आज काही एक कॉन्फरन्स वगैरे किंवा ऑफिसचं काम करणार नाही आहे. तर समीरा त्याला फोन करत असते आणि तेवढ्यातच त्याचं लक्ष फोनवर जातं. आता मात्र समीराचा फोन पाहून सचिन घाबरतो आणि तो लगेचच तिचा फोन कट करतो. आणि फोन कट केल्यामुळे समीरा मात्र इकडे जास्तच चिडून जाते. तर अस्मिता सचिनला सांगत असते की अरे कट का केलास कॉल, घे ना. त्यावर सचिन लगेच सांगतो की अगं ऑफिसचा कॉल होता. त्यावर अस्मिता बोलते की अरे पण तू तर कालच मेल केला आहेस ना ऑफिसवाल्यांना. सचिन सांगतो अगं हो, पण मी ते फ्लोरिडाच्या ऑफिसला मेल केला ना, कॅनडाच्या ऑफिसला मात्र मेल करायचा राहून गेला माझ्याकडनं आणि त्यांचाच कॉल येतोय, थांब मी लगेचच त्यांना मेल करतो. आणि आता तो फोन घेतो हातात आणि अस्मिताला असं दाखवतो जसं काय तो ऑफिसला मेल करतोय. पण तो आता समीराचा नंबर ब्लॉक करतो आणि त्याचे सगळे सोशल मीडिया अकाउंट जे ज्याने वापरत असतो तो समीराशी बोलण्यासाठी वगैरे, ते अकाउंट वगैरे सगळं काही डिलीट करतो. तर नंबर ब्लॉक केल्यामुळे समीरा मात्र इकडे जास्तच घाबरलेली असते, जास्तच चिडून गेलेली असते. आणि ती त्याचे सोशल मीडिया अकाउंटवर वगैरे मेसेज करावा म्हणून आता अकाउंट चेक करते आणि पाहते तर काय, सचिनचे सगळे सोशल मीडिया अकाउंटसुद्धा डिलीट झालेले असतात. आणि त्याचमुळे समीरा आता इतकी जास्त चिडलेली असते सचिनवर आणि तिला हेच वाटत असतं की सचिन आता तिला कायमचं सोडून गेला आहे आणि ती बिचारी फार रडत असते. तर ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आता सायली आणि अर्जुन ती चिठ्ठी महिपतपर्यंत पोहोचवण्यासाठी रात्रीच्या वेळी महिपतच्या बंगल्याबाहेर येऊन थांबलेले असतात आणि महिपत बाहेर येण्याची वाट पाहत असतात. पण महिपत काही बाहेर येईना आणि तेवढ्यातच समीराचा महिपतला फोन येतो. तर समीरा सांगत असते की अण्णा, तो सचिन मला सोडून गेला, तो आता परत कधीच येणार नाही का, मी काय करू अण्णा आता, माझा जगून तरी काय उपयोग आहे आता. त्यावर महिपत तिला समजावत असतो की हे बघ, तो दीक्षित कुठं गेलाय, मी त्याचा शोध घेतोय, त्यामुळे तू जरा शांत राहा. आणि तुला किती वेळा सांगितलं मी की त्या दीक्षितमुळं स्वतःला काही त्रास करून घेऊ नकोस म्हणून, आणि तू जीवाचं काही एक बरं वाईट करणार नाही आहेस, लक्षात ठेव. मी येतोय आत्ताच्या आत्ता तिथे, तू जरा शांत राहा. पण समीरा मात्र काही ऐकायच्या मनस्थितीमध्येच नसते. ती बिचारी सचिन सोडून गेल्यामुळे जास्तच हादरलेली असते. तर महिपत तिला सांगतो की तू शांत राहा, मी लगेचच यायला निघतोय तुझ्याकडे. आणि तो लगेचच समीराकडे जायला निघतो. तर इकडे अर्जुनला रविराजचा फोन येतो आणि रविराज विचारतो की अरे कुठे आहात तुम्ही दोघे, काय चाललंय तुमचं. त्यावर अर्जुन सांगतो की आम्ही दोघेही आता महिपतच्या बंगल्याच्या बाहेर आहोत, पण तो काही बाहेर यायचं नाव घेईना, त्यामुळे मी तर म्हणतो की आतमध्ये जाऊन ही चिठ्ठी आता त्याच्यापर्यंत पोहोचवतो. त्यावर रविराज सांगतो की हे सगळं खूप धोकादायक आहे आणि पकडला गेला तर काय होईल माहिती आहे ना.
जे काही कराल ते सावधतेने कराल, उगाच माझ्या जीवाला घोर नको. आणि तेवढ्यातच अर्जुन आता अंदाज घेत असतो की महिपत कुठे, आणि तेवढ्यातच महिपत फोनवर बोलत बाहेर येतो. आता तो समीराशी फोनवर बोलत असतो की हे बघ, तू तुझ्या जीवाचं काही एक बरं वाईट करणार नाही आहेस, मी शोधतोय ना त्याला, मी लगेच तुझ्याकडे येतोय. अगं तू फोन का कट करतीयेस, फोन कट करू नकोस. आणि तो परत एकदा समीराला फोन करतो आणि तो असंच बोलत असतो तिच्याशी. तर अर्जुन लगेच गाडीतनं ब्लँकेट काढतो, तर ब्लँकेटने स्वतःला गुंडाळून घेतो आणि ती चिठ्ठी घेऊन तो आता महिपतच्या दिशेने जात असतो. महिपत मात्र समीरासोबत फोनवर बोलत असतो, त्यामुळे त्याचं काही एक लक्ष नसतं. तर अर्जुन ती चिठ्ठी लगेचच महिपतच्या खिशात टाकतो आणि तिथून निघून जातो. आणि त्याच गडबडीत महिपतचा फोन देखील पडतो. तर महिपत फोन उचलतो आणि फोन खिशामध्ये ठेवतो, तोच त्याच्या हाताला ती चिठ्ठी लागते आणि ती चिठ्ठी काढून तो वाचतो त्या ॲक्सिडेंटबद्दल की 22 वर्षांपूर्वी झालेला ॲक्सिडेंट आठवतोय का? मला मात्र सगळं आठवतोय. आणि तो ती चिठ्ठी पाहिल्यानंतर खूप घाबरतो आणि चिठ्ठी परत एकदा खिशात ठेवतो आणि समीराकडे जायला निघतो. पण लगेच त्याच्या लक्षात येतं की हे काहीतरी भयानक दिसतंय, मी आत्ता समीराकडे जायला नकोय, नाहीतर जर कोणी माझा पाठलाग वगैरे करत असेल तर त्याच्या लक्षात येईल की समीराचं घर देखील कुठे आहे ते. आणि तो परत एकदा आता त्याच्या घरामध्ये जातो आणि जाताना आपला कोणी पाठलाग वगैरे करत नाही आहे ना, आजूबाजूला कोणी नाही आहे ना याची खात्री देखील करून घेतो. आणि घरामध्ये गेल्यानंतर तो जोरात नोकराला आवाज देतो की ए पाणी आण माझ्यासाठी. आणि त्याच्या नोकराने पाणी आणून दिल्यानंतर पाणी पितो आणि त्याच्यावर जोरात ओरडतो आणि विचार करत असतो की आता या ॲक्सिडेंटबद्दल तर फक्त मलाच माहिती आहे, मग हे कोणी चिठ्ठी पाठवली असेल मला, अजून कोणाला माहिती आहे या ॲक्सिडेंटबद्दल. आणि तेवढ्यातच त्याला आठवतं की अजून एका व्यक्तीला या ॲक्सिडेंटबद्दल सगळं काही माहिती आहे. आता महिपत घरात गेल्यानंतर अर्जुनही इकडे सायलीकडे येतो आणि सायलीला विचारत असतो की काय झालं, वाचली का त्याने ती चिठ्ठी? त्यावर सायली सांगते की हो. आणि गंमत म्हणजे ती चिठ्ठी वाचल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. तो कुठेतरी बाहेर जाणार होता, पण चिठ्ठी वाचली त्याने आणि तो परत घरात गेला, तो बाहेर गेलाच नाही. त्यावर अर्जुन सांगतो की हो, महिपत अशा चिठ्ठ्यांना घाबरणारा माणूस नाही आहे, पण हो तो सावध नक्कीच झाला असणार. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन आणि सायली दोघे मिळून महिपतला कॉल करतात. तर त्याच वेळेस नागराज देखील महिपत सोबतच असतो आणि सायली आता त्या कॉलवर महिपतला धमकी देते की काय 22 वर्षांपूर्वी झालेला ॲक्सिडेंट आठवतोय का, पनवेल हायवेवरचा? मी तो ॲक्सिडेंट माझ्या डोळ्यांनी पाहिला होता आणि फक्त ॲक्सिडेंटच नाही तर त्या ॲक्सिडेंटनंतर जे काही घडलं होतं ना, ते सगळं काही मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं. आता हे ऐकल्यानंतर महिपत मात्र खूप जास्त घाबरून गेलेला असतो की आपल्या ॲक्सिडेंटबद्दल कोणाला तरी माहीत आहे म्हणून. तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.